वाटणीसाठी उगाच भांडण कशाला? कोर्टाची पायरी चढण्याऐवजी आता थेट तहसीलदारांकडे अर्ज करा आणि तुमच्या जमिनीचा वाद जलद गतीने निकाली काढा. सोलापूर जिल्ह्यात पूर्वी जमिनीच्या वाटणीवरून भावंडांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत होते. अनेक प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित राहत होती. मात्र आता या परिस्थितीत बदल होताना दिसतोय. राज्य शासनाच्या पुढाकारातून सामायिक शेतजमिनीची वाटणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. हिस्सेदारांनी तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही केली जात आहे. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार मागील एका महिन्यात 50हून अधिक वाटणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या प्रक्रियेनुसार तहसीलदार अर्जाची चौकशी करून निर्णय घेतात. त्यानंतर जमिनीची मोजणी करून संबंधितांना ताबा दिला जातो. तसंच 7/12 उतार्यावरही नोंद करण्यात येते. मात्र जमीन तुकडेबंदी आणि एकत्रीकरण कायद्याचं पालन बंधनकारक असून मालकी हक्कावर वाद असल्यास प्रक्रिया स्थगित ठेवली जाते. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात असून प्रति पोट हिस्सा केवळ 200 रुपयात वाटणी शक्य आहे. यामुळं शेतकऱ्यांना न्यायालयीन खर्च आणि वेळ वाचवत महसूल यंत्रणेमार्फत जलद गतीनं निर्णय मिळत आहे. याबाबत अधिक माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या 85 अंतर्गत हिस्सेदारांकडून अर्ज घेतले जात आहेत. आलेल्या अर्जावर तात्काळ निर्णय देण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी वाद न घालता सहमतीनं वाटणी करून घ्यावी. तर जमिनीच्या वाटणीसाठी कोर्टाची धाव घेण्याऐवजी तहसील कार्यालयाचा पर्याय आता अधिक सोयीस्कर ठरत असून सोलापुरात या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.